ज्या मातेच्या उदरामध्ये या स्वराज्याचं बीजांकुरण झालं, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तमाम महापुरुषांना सर्वप्रथम मी वंदन करतो. जनता शिक्षण प्रसारक मंडळ, भारत शिक्षण प्रसारक मंडळ, जानकी देवी विद्यालय तर्फे आयोजित आजची मॅरेथॉन स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, सन्माननीय व्यासपीठ, माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, शिक्षक, गावकरी, बाहेरून आलेले सर्व विद्यार्थी, पत्रकार बंधू भगिनी, सर्वप्रथम या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्या ज्या मुलांना यश मिळालं, त्यांचे नंबर्स आले, त्यांचं अभिनंदन. ज्यांचे नंबर्स नाही आले माझ्यासारखे, अशा सर्वांचं सुद्धा अभिनंदन. कारण तुम्ही पहा, जगामध्ये फार थोडे लोक मॅरेथॉन मध्ये भाग घेतात, त्यापैकी आपण सर्वजण आहोत. म्हणजे आपण लहान माणसं नाही आहेत सर्वजण. आमचा चिखलीला गजानन ग्रुप आहे, गुड मॉर्निंग ग्रुप आहे, लांडगे सर आमच्या ग्रुपचे सदस्य आहेत. लांडगे सर म्हणे की आम्हाला देऊळगाव घोबेला मॅरेथॉन स्पर्धा घ्यायची. मी म्हटलं आता हे लांडगे सरांच्या डोक्यात काय आलं, मोठ्या मोठ्या शहरात मॅरेथॉन स्पर्धा शक्य होत नाही लवकर अरेंज करणं, कारण मॅनेजमेंट भरपूर असतं. वाटतं आपल्याला 1-1.5 तासाची मॅरेथॉन, पण त्याच्या पाठीमागे मोठी मेहनत असते. म्हटलं आता मॅरेथॉन म्हणजे ठीक आहे, म्हटलं कसं सरांचा उत्साह, आपण काय त्यांना काय निगेटिव्ह काही बोलायचं नाही, आयोजित करू आले करू द्या, आम्ही नक्की येऊ, असं त्यांना आश्वासन दिलं होतं. मला वाटलं मॅरेथॉन म्हणजे असंच काहीतरी पळतील पोरं, 10 मिनिटात सगळे वापस परत येतील असं वाटलं. परंतु आज या ठिकाणी पाहिलं ॲम्ब्युलन्स, परत रस्त्यामध्ये हायड्रेशन सपोर्ट, इतकं सगळं पाहिलं, सगळ्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी पाहिलं. तर ज्या मोठमोठ्या शहरामध्ये मॅरेथॉन होतात, त्याच पद्धतीने आपल्या या देऊळगाव घोबेमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडलेली आहे. याबद्दल लांडगे सर, त्यांची संपूर्ण टीम आणि या महाविद्यालयाचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की आपण खूप छान पद्धतीने मॅरेथॉन स्पर्धा ग्रामीण भागामध्ये आयोजित केली. विद्यार्थी मित्रांनो, ही मॅरेथॉन स्पर्धा एक फक्त सुरुवात आहे. आपल्याला भरपूर काही धावायचं आहे. धावायचं म्हणजे फक्त रस्त्यावर धावायचं नाही, तर जीवनात आपल्याला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची आहे. माझं सर्व विद्यार्थ्यांना सांगणं आहे की स्टडी वेल, खूप अभ्यास करा, एम हाय, उच्च ध्येय ठेवा, ऑलवेज रीच फॉर द स्टार्स, आकाशातल्या त्या ताऱ्यांना मिळवण्याचा प्रयत्न करा. इवन इफ यू कांट रीच द स्टार्स, जरी तुम्ही त्या ताऱ्यांना मिळू शकले नाही, यू विल ॲटलिस्ट गेट स्टार डस्ट ऑन युअर रेज्ड हँड. म्हणजे आकाशातल्या ताऱ्यांना मिळवण्याचा प्रयत्न करा. तारे जरी नाही मिळाले तर त्या ताऱ्याचे धूळ तरी मिळेल. थोडक्यात सांगायचं असं की स्वप्न पहा, स्वप्न मोठी पहा. मी कोणत्याही बद्दल कमी किंवा मोठा असं मानत नाही. एखादा शाळेचा शिपाई सुद्धा तितकाच महत्वाचा आहे जितका त्या शाळेचा प्राचार्य महत्वाचा आहे. प्रत्येकाची पदाची जबाबदारी वेगवेगळी असते. प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे करणं गरजेचं असतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे अभ्यासाचं वय आहे. आपण ध्येय नेहमी उच्च ठेवलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहताल, तेव्हा कुठं कमीत कमी कलेक्टर नाही झालं तर माझ्यासारखं तहसीलदार नक्कीच बनताल. तुम्ही जर तहसीलदार होण्याचं स्वप्न पाहिलं तर तहसीलदार बनताल की नाही माहित नाही, परंतु तलाठी नक्की बनताल. आता तुम्ही तलाठी होण्याचं जर स्वप्न पाहिलं तर तुम्ही तलाठी बनताल किंवा शिपाई बनताल. मी पदाला नाव ठेवत नाही किंवा पदाविषयी काही बोलत नाही, परंतु ध्येय उच्च ठेवलं तर आपलं टार्गेट सुद्धा त्या पद्धतीने आपण सेट करायचं आणि त्याला मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आपण मी आल्या आपल्या शाळेची पूर्णपणे पाहणी केली. बरेच मुलं खो खो किंवा व्हॉलीबॉल या स्पर्धेमध्ये भाग घेतात. आमचे कोच कुठे साळवे सर खूप चिखलीमध्ये मेहनत घेत असतात.
मुलांना घडवण्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा इतरही